सुंदर अशी पांढरी शुभ्र बिलकुल न तुटणारी कुरडई आणि तळल्यावरती एवढी छान फुगली आणि पांढरी शुभ्र झाली. आणि हा आहे जोड गहू, खपली गहू, लाल गहू, तुम्ही काय म्हणाल ते. हाय, हॅलो, नमस्ते, स्वागत आहे स्वामी टिफिन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय स्टेप बाय स्टेप कुरडई. तर इथे पहिला दिवस आहे. गहू आणल्यावर चाळून निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला. आता 3 ते 4 पाण्याने गहू धुवून घेतलेला आहे आणि चोळून धुवायचं आहे स्वच्छ पहिल्या दिवशी फक्त. आणि झाकण लावून पाणी स्वच्छ भरून झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत. तर गहू पाण्याला फेस आलेला आहे, तो आपण पाणी आता वतून द्यायचं आणि दुसरं स्वच्छ पाणी गव्हात टाकायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला. याने काय होतं, पाणी बदलल्यानंतर वास येत नाही चिकाची आणि कुरडईची. हा आहे तिसरा दिवस, सकाळचा दिवस आहे. तर सकाळी गहू बघा भिजलेला आहे चांगला गहू, पाणी काढलेलं आहे. आणि पाणी काढल्यानंतर मी इथे दुसरं पाणी ॲड करणार आहे. दुसरं पाणी ॲड करून झाकून ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला. आणि संध्याकाळी आपण आज चीक काढून घेणार आहोत. तर मोठं भांडं घेतलं आहे, पातेलं घ्या, डब्बा घ्या, भांडं घ्या, त्याला कापड बांधून घेतलं आहे. मिक्सरवरती चीक काढणार आहे. थोडं थोडं घ्यायचं आहे गहू आणि पल्स मोडवरती आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक करायचं नाही आपल्याला, खूप हळू मिक्सर खूप कमी स्पीडवरती चालवायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. फक्त गहू फुटतील एवढंच करायचं आहे, त्याचं पूर्ण असं हे करायचं नाही. तर चीक बघा पांढरा शुभ्र चीक निघतोय आपला. पहिलं चाळणीत गाळून घ्यायचं आहे. गाळणीमध्ये 3 ते 4 वेळा आपल्याला हा चीक जो आहे तो गाळून घ्यायचा आहे. चौथा पाण्याने धुवून परत तो गाळून घ्यायचा आहे. पूर्ण चीक आता गाळून घेऊन आपण हळूहळू चीक काढून पूर्ण असा चोळून गाळून घ्यायचा आहे तो चौथा, म्हणजे त्याच्यात जो पण काही चीक राहिला असेल तो निघेल. त्याच्यानंतर आपण चीक पूर्ण काढून झालेला आहे. मी कापडावरती गाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यात तो चीक ओतते, म्हणजे 2 वेळा तो चीक गाळला जाईल आपला. आणि हळूहळू करायचं आहे, एकदम खूप असं घसघस नाही त्याला हे करायचं, जेणेकरून त्याची जेवढी ताम खाली पडणार नाही तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. तर ही ताम आहे, म्हणजे चोथा त्याला ते लालसर उमटतं. परत मी गाळून घेतलेलं आहे. आता डब्यामध्ये घेतलं आहे, त्याला कापड बांधलं आहे. पातेल्यातलं चीक मी आता डब्यामध्ये गाळून घेतलेलं आहे. हळूहळू त्याला हलवून गाळून घ्यायचं. एकदम तो खाली जाणार नाही, कारण की त्याच्यात अजून कण आहेत बारीक. त्याच्यानंतर आता आपली प्रोसेस कंप्लीट झालेली आहे 3 ते 4 वेळा. आता आपण हा चीक पातेल्यात ओतून घेऊया आणि याच्यात तुम्ही भरपूर पाणी घालू शकता. पाणी घातल्यावर आपल्याला तुरटी फिरवून घ्यायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे रात्रभर. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या दिवशी आपल्याला कुरडई करायची त्या दिवशी दुसऱ्या भांड्यात फक्त वरचं पाणी काढायचं आहे आपल्याला, तुम्ही बघा. आणि पाणी खूप हळूहळू काढायचं आहे. बिलकुल त्याला भांड्याला हलवायचं नाही आपल्याला. भांडं हलवलं की चीक पडायला सुरुवात होते आणि पाणी मिक्स होतं चिकामध्ये. आणि त्यातूनही तुम्हाला वाटलं की म्हणजे इथं चिकामध्ये पाणी आहे, तर तुम्ही काय करायचं, जे छोटं भांडं असतं, खोलगट पण छोटं भांडं घ्यायचं आणि त्याच्यात ते वरचं सगळं वतून काढायचं. जेणेकरून काय होतं, आता हे भांडं मोठं आहे तर पसरतंय, तर पाणी लवकर निघणार नाही. छोट्या भांड्यात पाणी लवकर वरती येईल आणि चीक खाली राहील. आणि नंतर आपण याच्यातून पाणी काढून घ्यायचं. जरा जरी पाणी जास्त झालं तर चीक हटताही येत नाही, कुरडई बिलकुल पडत नाही. आणि पडली तुमची कुरडई तरी तुकडे होऊन निघते, कुरडईचा आकार राहत नाही. तर चीक मोजून घेतलेला आहे, एवढा चीक भरलेला आहे बघा. आपल्याला जेवढा चीक आहे ना तेवढंच पाणी घ्यायचं. मी परत त्या भांड्यात माघारी वतला आणि तेवढ्याच मापाने मी आता पाणी घेणार आहे. तर पाणी जास्त घ्यायचं नाही बिलकुल. लागलं तर आपण खूप तर आपल्याला अर्धा ग्लास पाणी लागू शकतं, तर ते आपण नंतर वाढवू शकतो, तेही गरम. तर मोठ्या भांड्यात मी तो पाणी सगळं वतलेलं आहे आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे. पण इथे मी काय केलं, माझ्याकडे मदतीला कोणीच नव्हतं, म्हणून मी ग्लासने परत चीक मोजला. माझं तिथं चीक 4 ग्लास भरला आहे, तर मी पाण्यातूनही 4 ग्लासच पाणी ठेवणार
आणि त्याच्यातून 2 ग्लास पाणी काढणार आहे, कारण की मी 2च ग्लासचा चीक बनवणार आहे. मी 2 बॅचमध्ये बनवणार आहे. तर तुम्ही बघा, मी 2 ग्लास पाणी पातेल्यातून काढून घेतलेलं आहे आणि राहिलेले 2 ग्लासमध्ये आपण 2 ग्लास चीक ॲड करणार आहे. इथे पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण टाकणार आहोत इथे मीठ पण मी इथे 1 चमचा वापरलेला आहे, पण नंतर मला कमी वाटलं होतं म्हणून मी पाव चमचा नंतर पण मीठ ॲड केलेलं आहे. पुढे बघा, पाव चमचा खसखस टाकलेली आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तर टाका. मध्यम आचेवरती गॅस ठेवायचा आहे आणि थोडा चीक टाकून चाटूने हलवायचं आहे. उलटान पळी येथे चालणारच नाही तुम्हाला. लाकडी काहीतरी घ्या जेणेकरून ते मजबूत असेल. लाटणंही तुम्ही घेऊ शकता स्वच्छ धुवून, पण मी चाटू घेतलेला आहे, माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून. तर थोडं टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू ते चीक घट्ट होत जातो, पण बरोबर 2 ग्लास पाण्यामध्ये 2 ग्लास चीक बसतो, कितीही घट्ट वाटलं तरी. आणि खूपच घट्ट झालं, हालतच नाही आहे असं वाटलं तर तुम्ही अर्धा पेला किंवा अर्धा कप पाणी, गरम पाणी वापरा इथे. आणि इथे असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करायचं, एकसारखं गाठी होऊ द्यायच्या नाहीत. आपल्याला गाठी झाल्या की चीक हाटलाही जात नाही आणि कुरडई पडतही नाही सोऱ्यातून. तर इथे मी दुसरा ग्लास चीकचा ओतते आणि सुरुवातीला चीक हा खपली गव्हाचा असल्यामुळे, लाल गहू असल्यामुळे लालसर वाटतो, पण बिलकुल नाही. कुरडई आणि तळल्यावरती पांढरी शुभ्र होते आणि केल्यावरती. हाताला पाणी लावायचं आहे, थंड, बिलकुल नाही, थंड पाणी लावायचं आहे आणि पूर्ण पाणी लावून सगळं काढून घ्यायचं आहे आणि एकसारखं करून, एकत्र करून खाली तळाला सगळीकडे पसरवून ते झाकून ठेवायचं आहे. आता 5 मिनिटांनी मंद गॅसवर ठेवायचं आहे. 5 मिनिटांनी वाफ येऊ द्यायची त्याला पूर्ण. प्रत्येक 5-5 मिनिटांनी आपण हलवायचं आहे. इथे मी थोडं मीठ ॲड केलेलं आहे, मला कमी वाटलं होतं. तुम्ही चेक करू शकता मीठ कमी जास्त. आणि परत असं हटून घ्यायचं आहे. खूप मेहनत लागते हटायला. नंतर आपण चाटूचं ते सगळं काढून घेतलं, पातेल्याचं काढून घेतलं आणि झाकून ठेवले 5 मिनिटासाठी. तर मदतीला कोणी असेल तर नक्की घ्या, कारण की एकटीला हटायला खूप जड जातं हे. नसेल तर मग माझ्यासारखं तुम्ही 2 स्टेपमध्ये 3 स्टेपमध्ये करा, थोडं घेऊन. तर इथे बघा, आता 15 मिनटं झालेली आहेत आणि चीक आता आपला तयार होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. तर अजून पूर्ण झालेला नाही म्हणून झाकून ठेवायचं, परत काढायचं आहे. प्रत्येक वेळेस हाताला पाणी लावूनच आपण ते करणार आहोत. आणि तुमची गॅसची सोय खाली होत असेल तर नक्की करून घ्या. तर आता तुम्ही बघू शकता आपला चीक तयार झालेला आहे. आपण आता कुरडई करायला घेणार आहोत. तर गरमच कुरडई करायला घ्यायची आहे, थंड झाल्यावर पडणार नाही. सोऱ्यामध्ये शेवेची, जाड शेवेची जी हे असते प्लेट, ती टाकलेली आहे आणि अशा प्रकारे कुरडई घेणार आहे करून. गरमच करायची, थंड झाल्यावर कुरडई पडत नाही. त्याच्यामुळे कोणी शक्य असेल मदतीला घ्या, नसेल तर हळूहळू एकटी थोडं करत राहा. एकदम चीक करायला घेऊ नका, एकदम हटायला घेऊ नका. तर सोऱ्यात भरून आपण त्या कुरडया करणार आहोत आणि उन्हाला घालायच्या आहेत. इथे माझ्या 2 किलोमध्ये 65 कुरडया झालेल्या आहेत आणि तुम्ही बघा, वाळल्यानंतर 2 दिवस वाळवलेले आहेत आणि एवढ्या छान कुरडया झालेल्या आहेत आपल्या. तर मी तुम्हाला तळून पण दाखवते. पांढरा किती शुभ्र कलर आहे. चला तळून घेऊया. किती फुलती कुरडई बघा. अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसाठी लाईक करा, शेअर करा. स्वामी टिफिन रेसिपीला सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा. काही तुमचे रेसिपी रिलेटेड क्विरीज असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. तर अशा मी 2 ते 3 कुरडया तळून घेतलेल्या आहेत. खूप छान झालेल्या आहेत. गहू लाल आहेत म्हणून कुरडया लाल होणार नाहीत, कुरडया पांढऱ्या शुभ्रच होणार आहेत. तुम्ही बघा, एवढ्या कुरडया झालेल्या आहेत. 2 ग्लास चिकासाठी 25 मिनिटं वेळ लागला आहे. मंद गॅसवरतीच हटायचं आहे आपल्याला चीक. तर पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.